पुढच्या बातमीकडे जाऊया। गुजरातच्या सूरत जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला। बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 2 बस समोरासमोर धडकल्या। यानंतर लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला। मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये बसचे चालक घनश्याम बरकलींचा मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळखही पटलेली नाही। दरम्यान बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी नातेवाईकांनी अपघातस्थळी गर्दी केली आहे। नातेवाईकांमध्ये चिंता, अनिश्चितता आणि संतापाचं वातावरण आहे। प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। बसमध्ये अजूनही काही मृतदेहांचे अवशेष असण्याची शक्यता कैलास साळुंखे यांनी वर्तवली आहे। आमचे चुलत काका आणि काकू पाचोऱ्याहून सुरतला जात होते। पण आपण या अपघाताविषयी बघू शकतात की प्रशासनाची किती दिरंगाई आहे की ते अक्षरशः डेड बॉडी मेल्ट झालेली आहे। हातातल्या बांगड्या व घड्याळ तसंच पडलेलं आहे। काय ते फॉरेन्सिकचं काम नव्हतं की त्या गोष्टी एकत्र करून त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्त करायचं। ही दिरंगाई बघा। आणि ज्यांच्यावर अपघात झालेला त्यांच्या मनावर काय बितलं असेल। माझे आई वडील जामनेर सुरत बसमध्ये येत होते, पण अजून पण मिसिंग आहे। सर्व ठिकाणी शोध लावला, पण प्रशासन त्याची काही मदत करत नाही। गुजरात पोलीस पण नाही, कुठेच काही सहाय्य देत नाही। फक्त DNA घेतला, त्याचा पण अजून काही रिपोर्ट नाही। खूप गंभीर येते, पण ते बोलले होते गाडी फास्ट वेगाने येते, तिकडनं 2.5 ते 3 तासामध्ये त्यांनी नवापूरचं अंतर कव्हर केलेलं होतं। व्यारापर्यंत आल्यावर लास्ट कॉल माझा व्याराला झाला होता। व्यारानंतर संपर्क पूर्ण तुटलेला आहे माझा। अजून पण शोधतोय। काल पण मला कोणी उत्तर दिलं नाही, आज पण उत्तर दिलं नाही। लिस्टमध्ये नाव नाही एवढंच सांगितलं जातं। तर गुजरातमधील बारडोलीच्या ओवा गावाजवळ झालेला भीषण बस अपघाताला 18 तासांपेक्षा अधिक काळ उलटला असला तरी अनेक कुटुंबांचा आक्रोश अद्यापही कायम आहे। अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी केवळ एका मृतदेहाची ओळख पटली आहे। उर्वरित 6 मृतदेह इतके जळालेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणीचा आधार घ्यावा लागतो। जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून आलेले नातेवाईक बारडोली रुग्णालय आणि शवगृहाबाहेर आपल्या प्रियजनांच्या शोधात भटकताना दिसत आहेत। मात्र DNA अहवाल कधी येणार, मृतदेहांची ओळख कधी पटणार याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप आणि असहाय्यता वाढते। आमचे नातेवाईक कुठे आहेत, ते जिवंत आहेत की मृत याची तरी माहिती द्या, असा हंबरडा या ठिकाणी ऐकायला मिळतोय। बारडोलीला झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये माझे मावसा आणि मावशी हे दोघं होते गाडीत येताना। त्यांचा आत्तापर्यंत आम्हाला त्यांची बॉडी आहे ते मृत झालेले आहे की ते जखमी आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटत नाही आहे। त्याच्यानंतर गेल्या 14 तास, आता कमीत कमी 18 तास होतील। 18 तासामध्ये टोटल बसमध्ये किती मेंबर होते किंवा त्याच्यापैकी किती मृत आहे किंवा किती जखमी आहे याचा सुद्धा आकडा आम्हाला भेटलेला नाही आहे। तर आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे। माझं एक साडू आणि साली हे दोघं डेथ झालेले, हे कन्फर्म तर झालेलंच आहे, पण ते आजपर्यंत आम्हाला डेड बॉडी पण पाहायला भेटली नाही। आणि इतकी वाईट परिस्थिती आहे। रात्री एक बॉडी गेली, ड्रायव्हरची बॉडी होती, त्या ड्रायव्हरच्या बॉडीला कफन सुद्धा नव्हता। कफन चादरमध्ये गुंडाळून त्याला घेऊन गेले। रात्री आम्ही स्वतः पाहिलं। एवढी वाईट बिकट परिस्थिती आहे। ते महाराष्ट्र शासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे। हॉस्पिटलला मी आता बारडोलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उभा आहे, पण तिथे सर्व उडवाउडीचे उत्तर दिले जात आहे। डेड बॉड्या आयडेंटिफाय करायला जाऊ दिलं जात नाही आहे। सांगण्यात येतं आहे की DNA सॅम्पल पाठवले, DNA सॅम्पल पाठवले। काही जण सांगतात DNA सॅम्पल पाठवले, काही जण म्हणतात DNA सॅम्पल इथेच आहे। पोलीस स्टेशनद्वारे, गुजरात पोलीसद्वारे सुद्धा कुठली एकही प्रकारची मदत मिळत नाही आहे आणि महाराष्ट्र शासन तर तपास घ्यायला सुद्धा तयार नाही आहे। माझे जे काल जे ॲक्सिडेंट झालेलं आहे त्याच्यात 2 जण ते एक तर मृत्युमुखी, एक तर जखमी, ते आम्हाला आत्तापर्यंत माहिती पडलेलं नाही आहे। इथलं जे सरकार आहे ते पण लक्ष देत नाही आणि महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते तर अजिबात आमचं लक्ष देत नाही। महामंडळ जे जामनेर महामंडळ आहे तिथून एकही अधिकारी इथपर्यंत आलेला नाही आहे आमच्यापर्यंत की मदत करू का काय करू। दरम्यान अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टचे आदेश दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। दुःखदायक घटना आहे आणि त्यामुळे प्रत्येक परिवाराला काहीतरी नुकसान भरपाई द्यायला हवी। त्यामुळे ST महामंडळाच्या निकषानुसार 10 लाखापर्यंतचं मृतांना आणि त्या मदत आम्ही जाहीर काल केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत त्यांचा पूर्ण खर्च हा ST महामंडळ उचलणार आहे। त्यामुळे खर्चाच्या बाबतीत तरी ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे। बस जेव्हा पलटी झाली त्यावेळेस तिला आग लागली होती आणि त्या आगीमुळे
काही मृतदेह हे ते परिचय त्यांचा होऊ शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं. तर आम्ही DNA टेस्टसुद्धा करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.